काल राजधानी दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांचा आक्रोश पाहायला मिळालेला होता। त्याचे वेगवेगळे व्हिडिओ समोर आले। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या या आंदोलकांना अमानुषपणे लाठीमार झाल्याची दृश्यही समोर आली आणि यामध्ये जवळपास 60 पेक्षा जास्त विद्यार्थी हे जखमी झाले होते अशी ही माहिती समोर आली आहे। तुम्ही बघितलं असेल काल कशा पद्धतीने मोठ्या संख्येने विद्यार्थी हे दिल्लीमध्ये जमलेले होते आणि संसदेच्या बाहेर त्यांचं आंदोलन सुरू होतं। यानंतर त्यांच्यावर लाठीमार झालेला होता आणि त्यामध्ये हे 60 पेक्षा जास्त विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे आणि यानंतर त्याचे पडसाद जसे देशभरामध्ये उमटताना दिसतात तसंच महाराष्ट्रामध्ये त्याचे पडसाद उमटलेत आणि यावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवलेली होती आणि या आंदोलनानंतर महाराष्ट्रामध्ये नेमकं काय घडलं, कोण काय म्हटलेलं आहे आणि कशा पद्धतीने एका नेत्यानं या विद्यार्थ्यांना आंदोलक विद्यार्थ्यांना आतंकवादी संबोधलं तेही आपण समजून घेणार आहोत। कोणता हा नेता आहे आणि त्यानंतर नेमकं काय झालं, काय घडलं आणि कसं या नेत्याने शेवटी सारवासारव सुद्धा केलेली आहे या सगळ्यांची माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये घ्यायची आहे। सत्ताधारी आमदार सदाभाऊ खोत यांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची पाठराखण केलेली होती। टीका विरोधकांकडून केली जात होती कारण अर्थात मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। त्याच्यामुळे सगळीकडूनच टीका होत होती, सरकारवर एक प्रकारे दबाव येत असताना आता जे सत्ताधारी आमदार आहे सदाभाऊ खोत यांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा बचाव केला, त्यांची पाठराखण केली, पण त्याच वेळेला त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं। पेपर फुटीमुळे गोंधळ सुरू आहे, यात निश्चितच षडयंत्र आहे आणि दोषींना पकडलं गेलंय। वेगवेगळ्या पद्धतीने चौकशी सुरू आहे। म्हणजे जेव्हा हा नीटचा पेपर फुटलेला, नीटच्या पेपरवरूनच हे सगळं आंदोलन सुरू झालं आहे, त्याच्यामुळे नीटचा पेपर फुटला, त्याच्यामध्ये जे दोषी आहेत त्यांना पकडलं गेलं आणि त्यानंतर होणारं हे जे आंदोलन आहे हे षडयंत्र असल्याचं सदाभाऊ खोत म्हणतात। दोषींना सोडणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडली, पण नीट उत्तीर्ण झालेले म्हणजे जे विद्यार्थी नीट परीक्षा झाली, पुन्हा एकदा नीटची परीक्षा झाली आणि ते उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ॲडमिशनसाठी धावपळ करतायत, पण ज्यांचा या सगळ्यांशी काहीही संबंध नाही ते राजीनाम्याची मागणी करतायत आणि आंदोलन करतायत असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं। धर्मेंद्र प्रधान यांचा संबंध या प्रकरणाशी नाहीये, पेपरफुटीशी नाही, त्यामुळे प्रकरण लावून धरलं आणि चौकशीचे आदेश सुद्धा दिलेले आहेत। पण आता इंडिया आघाडी असेल किंवा मवियाला केंद्र आणि राज्यामधलं सरकार विरोधात वातावरण तयार करायचं आहे असा आरोप त्यांनी केला होता। सातत्यानं खोटं बोलत राहणं ही सवय झालेली आहे विरोधकांची असा आरोप सुद्धा सदाभाऊ खोत यांनी केला। इंडिया आघाडी आणि मविया आतंकवादासारखी परिस्थिती निर्माण करू पाहते। शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा सरकारनं मुळीच घेऊ नये असं सुद्धा सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आणि केंद्रामध्ये नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि शिक्षणामध्ये धर्मेंद्र आहे, त्यामुळे या आतंकवाद्यांना लोकशाही मार्गाने सरकारनं उत्तर द्यावं, या आतंकवाद्यांना हे सहन होत नाही असं विधान सदाभाऊ खोत यांनी केलं आणि त्यानंतर संपूर्ण राज्यभरातून म्हणा किंवा देशभरामधून याच्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आणि संतप्त अशा भावना उमटू लागलेल्या होत्या। वातावरण आणखीनच तापलं। विचार करा, एक विद्यार्थी जे मोठ्या संख्येने आंदोलन करत होते, दिल्लीमध्ये जमलेले होते आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी एका पेपरफुटीची जबाबदारी स्वीकारावी अशी मागणी ते करतायत, त्या विद्यार्थ्यांना एक प्रकारे सदाभाऊ खोत यांनी आतंकवादी संबोधल्याची टीका त्यांच्यावर झाली। जर आंदोलक विद्यार्थी हे आतंकवादी असतील तर सरकारनं त्याचा पुरावा द्यावा अशी मागणी मग मनसेचे अमित ठाकरेंनी केली। म्हणजे विरोधकांकडून सुद्धा त्यावर प्रतिक्रिया देण्यात आली, प्रतिउत्तर देण्यात आलं आहे। याशिवाय राज ठाकरेंनी सुद्धा जे आंदोलन झालं होतं त्यावर पोस्ट केली आणि सरकारवर टीका केली। धर्मेंद्र प्रधान कोण लागून गेलेले आहेत की ज्यांचा राजीनामा घेणं सरकारला स्वतःचं अपयश वाटतं असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आणि माजी पंतप्रधान मोदींना विनंती आहे ती परीक्षा पे चर्चा इत्यादी वगैरे करताना मग आता विद्यार्थ्यांशी चर्चा करा, जे विद्यार्थी आंदोलन करतात त्यांच्यासोबत चर्चा करा आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या रास्त आहेत। धर्मेंद्र प्रधान आणि सरकारचा इगो यापेक्षा देशातील विद्यार्थ्यांचा आक्रोश महत्त्वाचा आहे असं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं। म्हणजे एकूणच त्यांनी या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं समर्थन केलं, त्यांच्या मागण्यांचं समर्थन केलं। आता यावर वेगवेगळे जे इतर पक्ष आहेत विरोधातले त्यांच्याकडून सुद्धा प्रतिक्रिया आलेल्या होत्या। या आंदोलनाला सरकार घाबरलंय का असा प्रश्न काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विचारला आणि यामध्येच संजय राऊत शिवसेना युबीटीचे संजय राऊत यांची सुद्धा प्रतिक्रिया आली। जालियनवाला बागेमध्ये जनरल डायरनं गोळ्या घातलेल्या होत्या, इतिहासाचा त्यांनी उल्लेख केला आणि आता हे जे आंदोलन सुरू आहे विद्यार्थ्यांचं तिथं भाजपच्या जनरल कायरनं लाठीमार केला असा घणाघात संजय राऊतांनी केला। आदित्य ठाकरेंनी आंदोलकांवर जो लाठीचार्ज झालेला होता त्यावेळेचा व्हिडिओ पोस्ट करत सरकारवर टीका केली। या व्हिडिओमध्ये काही तरुणी आहेत, विद्यार्थिनी आहेत, त्यांच्यावर पोलीस लाठीचार्ज करताना दिसतात, अमानुषपणे लाठीचार्ज करताना दिसतात। हाच व्हिडिओ आदित्य ठाकरेंनी पोस्ट केला आणि सरकारवर टीका केली। दरम्यान या आंदोलनावरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी
या आंदोलनावरून शंका उपस्थित केली। त्यांची ही प्रतिक्रिया आलेली आहे। लोकांची दिशाभूल करण्यासाठी आणि तरुणांना भडकवण्यासाठी हे सर्व सुरू आहे। इथं 2-3 ट्रकभर दगड आणण्यात आले होते। दगडफेक करण्याच्या उद्देशाने लोक तिथे जमले होते। त्यामागचा हेतू काय होता असा सवाल बावनकुळेंनी विचारला। म्हणजे काल जे विद्यार्थी जमलेले होते, आंदोलन करत होते, संसद मार्च त्यांनी काढलेला होता, त्या ठिकाणी 2-3 ट्रक भरून दगड होते आणि त्याच्यामुळे या आंदोलकांचा किंवा या आंदोलनामागचा हेतू नेमका काय आहे असा सवाल बावनकुळेंनी विचारला। आणि त्याच्यावर अभिजित दिपके जे आंदोलक आहेत त्यांची प्रतिक्रिया सुद्धा आलेली आहे। एवढ्या सुरक्षेमध्ये दगड कुठून आले असा सवाल आंदोलक अभिजित दिपकेंनी विचारला आणि हे दिल्ली पोलिसांचं षडयंत्र आहे असा आरोप सुद्धा त्यांनी केला। आता हे झालं, एकीकडे बावनकुळेंची प्रतिक्रिया आली, त्याच्यानंतर विरोधकांची प्रतिक्रिया आलेली होती। सदाभाऊ खोत यांनी जे वक्तव्य केलं होतं तेही आपण बघितलेलं आहे आणि यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांची सुद्धा जेव्हा राज्यामध्ये एवढी टीका होतीये, विरोधकांनी घेरलेलं आहे सरकारला, सत्ताधाऱ्यांवर टीका करतात, त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही स्पष्टीकरण याच्यावर आलं। त्यांनी ही प्रतिक्रिया दिली। पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला। कालच्या आंदोलनामध्ये लाठीमार करण्यास कोणालाही आवडत नाही अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली आणि त्यांनी विरोधकांवर सुद्धा टीका केली। हे सगळं बोलताना त्यांनी विरोधकांवर टीकाही केली। पण या सगळ्यामध्ये मुख्य मुद्दा होता तो म्हणजे सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याचा। त्यांनी आतंकवादी असं म्हटलेलं होतं आणि त्याच्यामुळे जे विद्यार्थी मोठ्या संख्येने दिल्लीमध्ये जमून आपला रोष व्यक्त करतायत, लोकशाही मार्गाने आंदोलन करतायत, त्यांच्या हेतूवर शंका उपस्थित करण्याचं काम सदाभाऊ खोत यांनी केल्याची टीका त्यांच्यावर केली जात होती। त्यामुळे या सगळ्यामध्ये सदाभाऊ खोत यांनी या संतप्त प्रतिक्रिया आल्यानंतर आपल्या वक्तव्यावरून स्पष्टीकरण दिलं आहे, सारवासारव केली आणि आपण आंदोलन करणाऱ्या या विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हटलं नसल्याचं त्यांनी सांगितलंय। म्हणजे एक आंदोलन झालं काल दिल्लीमध्ये, त्याच्यानंतर विरोधकांनी टीका केली आणि सत्ताधाऱ्यांनी बचाव करण्याचा प्रयत्न केला। अर्थात सत्ताधारी बचाव करणारच, पण त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना किंवा जे आंदोलक आहेत त्यांना आतंकवादी संबोधल्यानंतर वातावरण तापलेलं होतं। आता जर कालचं आंदोलन तुम्ही डोळ्यासमोर आणलं, तुम्ही बघितलंच असेल, आपल्यापैकी अनेक जण आंदोलन बघतायत, त्याचे अपडेट घेत आहेत, तरुण असतील किंवा जे नागरिक, सामान्य नागरिक आहेत, विद्यार्थी आहेत, त्या सगळ्यांकडून आंदोलन कशा पद्धतीनं सुरू आहे याविषयीची विचारपूस केली जाते, अपडेट घेण्याचा प्रयत्न केला जाते आणि काही व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्यापर्यंत सुद्धा पोहोचले असतील। त्याच्यामध्ये काही 15-16 वर्षांचे जे विद्यार्थी आहेत आणि ज्या तरुणी आहेत, महिला या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या, त्यांच्यावर लाठीमार केल्याचे अनेक व्हिडिओ समोर आलेले आहेत। तरी सुद्धा हे विद्यार्थी हे शांतपणे आंदोलन करत होते। या विद्यार्थ्यांनी संयम ढळू दिला नाही आणि ज्या पोलिसांनी त्यांच्यावर दुपारच्या सुमारास लाठीचार्ज केलेला होता त्यांच्यासाठी संध्याकाळी याच विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवल्या। अशा या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर शंका उपस्थित करणं हे कितपत योग्य आहे? तुम्हाला याविषयी नेमकं काय वाटतं कॉमेंटमध्ये सांगा। आणि या विद्यार्थी आंदोलनाचे, दिल्लीमध्ये जे विद्यार्थी आंदोलन सुरू आहे अजून सुद्धा सुरूच आहे, जोपर्यंत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका आंदोलकांनी घेतलेली आहे। आणि त्यामुळे या विद्यार्थी आंदोलनाचे प्रत्येक अपडेट आपण न्यूज 18 मराठीवर बघत राहणार आहोत, जाणून घेत राहणार आहोत। त्यामुळे पाहत रहा न्यूज 18 मराठी।